नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी साईश कुंभार. मी ओम कुंभार. तर आज आम्ही जाणार आहोत आमच्या हिंदळे गावाच्या होळीसाठी. तर मी तिथे तुम्हाला दाखवेन की आमच्या गावाची परंपरा काय आणि आमची होळी कशी आणली जाते. तर चला माझ्यासोबत जाऊया आपण होळी बघायला. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत होळीच्या इथे आणि देवाला कौल लावून होळी आता देवळामध्ये नेली जात आहे. तर तुम्ही पाहू शकता सर्व लोक हे होळीला उचलून धरून देवाच्या देवळात नेणार आहेत. तर मित्रांनो, सर्वजण अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व लोक या होळीला धरून अगदी उत्साहाने देवाच्या दारासमोर नेत आहेत. तर आता आपण इथून वळण मारणार आहोत. पण आमच्या गावची एक परंपरा आहे की सर्वजण खूप उत्साहित होऊन तर आता नेली जात आहे. हे पाहू शकता आणि सर्वजण खूप जोर लावून ही होळी मागे पुढे केली जाते. तर तुम्ही पाहू शकता किती उत्साहाने आणि आनंदाने सर्व लोक ही होळी नेत आहेत. तर ही होळी खेळण्याचा अनेक प्रकार आतमध्ये नेली जाणार आहे, कारण की तिथूनच आपल्या देवळाची वाट चालू होते. तर हा आहे आमचा हिंदळ्याचा तिठा. तुम्ही नक्की भेट देऊ शकता. तर आता इथे ही होळी त्या झाडाला लावली जात आहे आणि आता ही होळी धावत धावत आतमध्ये नेत आहेत. आता सगळेजण दमले आहेत म्हणून होळी खाली ठेवलेली आहे आणि आता परत त्याच जोशाने ही होळी उचलून घेऊन देवळातागत नेली जाणार आहे. तुम्ही नक्कीच पहा, तुम्हाला आवडेल. बघा, ही होळी उचललेली आहे. आणि आमच्याकडे एक परंपरा आहे की होळीला नाचवत नाचवत नेले जाते, जेणेकरून तेवढंच त्या होळीचं महत्त्व आहे. एवढा काय त्याच्या एक व्हिडिओ काढला. आता कोणतरी मारलं कांद्या घेऊन सांगतो की पाणी
तर आता होळी देवळाच्या दिशेने नेली जात आहे. तर आता सर्वजण होळी नाचवतील. म्हणजे होळीला कांद्यावर येऊन जोराने ताकद लावली जाते आणि कुठल्या दिशेला जाईल त्या दिशेची माणसं जिंकतात. असा हा खेळ खूप वेळा खेळला जातो. तर इथे गावातलं सर्व मंडळी ही होळीच्या साठी आहे आणि आता होळी मळ्यात आणि इथे होळी जोराने ढकलली जात आहे मागून पुढे आणि सगळेजण खूप आनंदाने होळी एका माळ्यातून दुसऱ्या तुम्ही मिठी मारतो बाबू चल बाबू मिठी मार बरोबर रे तकडे नेतो अरे माझं तुला खाली खाली काढतो
आपण जात आहोत देवळाकडे आणि देवळात जाऊन ही होळी आता ही होळी देवळात नेली जाणार आणि तर मग तुम्ही पाहालच पुढे काय होईल ते. आता होळी नाचत नाचत देवळाच्या समोर आणलेली जात आहे आणि देवाच्या समोर ही होळी नाचवली जात आहे. मागील लोक सगळे पुढे जोर लावत आहेत आणि पुढचेही लोक तेवढेच मागे जोर लावत आहेत. अशा प्रकारे होळी नाचवली जाते. आता आम्ही बरोबर देवळाच्या समोर आहोत आणि पूल पार करून आता जायचं आहे. अशा प्रकारे पुढच्यांना हळूहळू मागे सर्व जिंकलेले आहेत. अशा प्रकारे आपण देवळाच्या तिथे आलेलो आहोत आणि आता होळी देवळाच्या आतमध्ये नेली जाईल म्हणजे देवळाच्या आवाराच्या. तिथे एक जागा आहे तुम्हाला दाखव. तर हे आहे आमचं देऊळ. हे आहे श्री काळभैरव देव आणि तिथून पुढे आत गेल्यावर जागा आहे जिथे आम्ही होळी उभी करतो. आणि पुढे ढकलत धावत धावत होळी गेलेली आहे. आणि परत एकदा पुढचे लोक मागच्यांना हळूहळू होळी परत मागे नेत आहे. होळी मागे नेलेली आहे. ही आहे ती जागा जिथे होळीला उभं केलं आता गेले आणि आता परत होळी खेळवत आहे मागे आणि पुढे. तिथे परत होळी मागे नेली आहे आणि आता इथे होळी. तर अशा प्रकारे बेड्याच्या गोल फिरून, बेडा म्हणजे एक आमचा वटवृक्ष, त्या महापुरुषाच्या गोल फिरून ही होळीची जी खोपळ आहे ती आणलेली आहे. आणि नंतर ही होळी तिथे ठेवली जाईल. त्यानंतर त्याची पूजा करतील आणि त्यानंतर मग ती वरती उचलली जाईल. तर आता सर्वजण या मानाच्या जागेवर होळीला ठेवत आहेत. अशा प्रकारे होळी ठेवली
झालेली आहे आणि आम्ही ते चप्पल काढत आहोत कारण की आणि ह्या सीमेरेषेच्या पुढे चप्पल अलाउड नसतं कारण पुढे देवाचं जागा आहे असं मानलं जातं म्हणून तर आता होळी उचलताना पडू नये म्हणून दुसऱ्या झाडाला एक हुक बांधलेला असतो ज्याने दोन साईडला दोरी बांधलेल्या असतात जेणेकरून होळी पडू नये। अशा प्रकारे सर्व मंडळी तयार आहे होळीला उचलण्यासाठी आणि आता लवकरच होळी उचलली जाईल। आणि इथे होळी उचलत आहेत आणि तुम्ही पाहू शकता त्या दोरीने त्या होळीला वर केलं जात आहे जेणेकरून ती लवकरात लवकर वर पोचेल। सर्वजण ही होळी वरती उचलत आहेत। आणि अशा प्रकारे होळी आता लवकरच तिच्या जागेवर असेल आणि अशी उभी केली जाते आमच्या गावाची होळी। आणि ही होळी उभी झालेली आहे। अशा प्रकारे आमची होळी उभारून संपलेली आहे। आणि इथे होळीच्या देवाची पूजा केली जाते म्हणजे होळीचीच पूजा केली जात आहे। गावाचे मानकरी होळीला पूजत आहेत। आणि पारंपरिक पद्धतीने देवाची पूजा केली जाते। मंत्र म्हणत आणि होळीला हार घालून होळीला सजवलेलं आहे। राजू
चालू करा तिला मध्ये बसत मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगा की व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. तसेच लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना आणि तुमच्या परिवाराला ही व्हिडिओ शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.